सगळे मिठाच्या पाण्यात घालून घेतले आपण मस्त. आता हे रात्रभर असेच ठेवायचे आणि नंतर आपण लोणचं करणार आहोत त्याचं. याचा सगळा चीक निघून जातो मिठाच्या पाण्यात घातले ना करवंद की ह्याचा चीक आहे ना आणि करवंद पण मोकळे होतात. आपण ह्यातले काळे करवंद जे आहेत ना ते पिकलेले ते चिकाच्या पाण्यात मिठाच्या पाण्यातून आपण करवंद काढलेली येतं. हे बघा कसे सुट्टे सुट्टे झालेत आपले करवंद आहे का. याच्यात अजिबात चीक राहिलेला नाही कारण ह्या मिठाच्या पाण्यात सगळं रात्रभर तो चीक निघून गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे करवंद स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. आणखी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण हे करवंद. हा जी मोकळे मोकळे झाले सुट्टे एकदम, अजिबात चीक नाही त्याला, काही नाही आहे. अशी करवंद लागणार आहेत आपल्याला लोणचासाठी. आपण करवंदाचं लोणचं बनवूया आज. थोडेफार हे काळे पण काढून टाकायचे. आपण तसं एक खूप दिवस खाणारच नाही आहे, एक 10-15 दिवसाच्या हिशोबाने आपण हे लोणचं करणार आहोत. हे काळे करवंद आणि हे हिरवे लोणच्यासाठी वापरायचे आणि हे मीठ लावून खाऊ शकतो आपण. रानमेवा आहे की नाही आयुर्वेदिक गुणधर्माने युक्त आहे. म्हणजे आपली याने ना पचनशक्ती वाढते. करवंदामध्ये खूप सारे सी व्हिटॅमिन्स पण आहे, घेऊन घेतलेले आहे. तर हीच करवंद आहेत ना आपण ह्या चाळण्यात ओतून घेऊ म्हणजे पाणी निथळून आपलं या करवंदाचं छान असं सुके व्हायला ठेवून देऊ आपण. हे धुतलेले करवंद आपण चाळणीत ठेवले होते. आता आपण हे कोरडे करून घेऊया छान. त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं, बाउलमध्ये ठेवूया. अशा पद्धतीने सगळे करवंद आपण कोरडे करून घेऊ. या पद्धतीने घेऊया आपण असे कोरडे करून मस्त. कचरा वगैरे काही असेल तर तोही निघून जाईल. लोणचं टिकायचं म्हणल्यावर त्याला पाणी नसलं पाहिजे ना, ओलावा नसला पाहिजे. म्हणून हे कोरडे पूर्ण असे सुके करून घेऊ आपण. आता कसल्याच पद्धतीचा चीक नाही राहिलेला, मस्त सुके सुके असे करवंद झालेत आपले. अशा पद्धतीने सगळे करवंद आपण पुसून तुम्ही बघू शकता. आपण हळद आणि मीठ लावून घेतलं या करवंदाला. कोरडे केलेले करवंद त्याला मीठ आणि हळद लावून घेतलं छान असं आणि हे झाकून ठेवतो थोडा वेळ.
तर बघा हे करवंदाला आपण मसाला लावून भरणीत भरून घेऊ. भरणी लोणच्याच्या मसाल्याची आपण त्या दिवशी कैरीच्या लोणच्याचाच मसाला आपण उरला होता तो ठेवलेला, याच्यामध्ये घालून घेऊ हा मसाला. छान असं मिक्स करून घेऊया तयार लोणचं. मला ना करवंद अख्खेच ठेवायचे होते म्हणून मी ना हे फोडले नाही किंवा कट केले नाही आहेत. मस्त त्याला सगळा मसाला लावून घ्यायचा. सेम कैरीच्या लोणच्यासारखंच करायची प्रोसेस. रेडी आहे आपलं करवंदाचं लोणचं. हे छान असं या भरणीमध्ये भरून घेऊ आपण. भरणीत भरून घेऊ आपण आता. अशा पद्धतीने आपण सगळं भरणीत भरून घेऊ लोणचं. आता भरणीचं झाकण लावून घेऊ. छान मिक्स करूया. दिवसातून 2 वेळा हे मस्त असं हलायचं. मसाला आतमध्ये जातो, छान मुरतं ते. आणि हे लोणचं आपलं रेडी आहे खाण्यासाठी. हे 8 दिवसांनी तयार होईल. करवंदाचं लोणचं.